हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। अघोरी शक्ती आली तरी कुणीही वज्रमूठ तोडू शकत नाही। संजय राऊतांकडून ठाकरेंच्या युतीबाबत सूचक विधान। ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार, तर ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचे दरेकर आणि प्रसाद लाड मैदानात। महिलेचे चोरून फोटो आणि व्हिडिओज काढल्याचा खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप। पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या। पालिकेच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध। मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण, तर जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणत संजय केणेकरांकडून नाराजी व्यक्त। शेतात बंगला बांधणाऱ्या व्यक्तीला कर्जमाफी नाही, राज्यातल्या गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं विधान। यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार। 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार। लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। नागपूरसहित विदर्भात पुढच्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा, तर अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। माधान गावातील रस्त्याला नदीचं रूप, शेतीचंही मोठं नुकसान। जालन्यामध्ये पोलीस उपअधिकाऱ्याची दादागिरी, आंदोलकाला कमरेत लाथ हाणली। आंदोलकानं केला होता आत्मदहनाचा प्रयत्न। ड्रेनेज लाईनमध्ये केबल टाकण्यासाठी उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू। पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातली धक्कादायक घटना। आणि अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा, महाराष्ट्राच्या ढोल ताशाचाही निनाद। बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा मिलाप। पण माझं आव्हान आहे, ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या? लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे। विकास करायचा असेल तर महायुती सरकारच करू शकतं, महायुतीच करू शकते। आणि त्यासाठी लोकांची मानसिकता झालेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त महायुती। त्यामुळे आता यांचे आपण तोंडाच्या वाफाचा रोजच आपण सकाळ झाली की बघतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हे फार गंभीरतेने घेण्याचा विषय नाही आहे। आता घोडा मैदान समोर आहे, निवडणुकीमध्ये या, समोर या आणि निकाल लागल्यावर मग आपण भेटू। मनसेसोबत एकत्र लढणार असं त्यांचं मत। मी सांगितले लोकशाही आहे, कोणी एकत्र होऊ शकतं, कोणी वेगळं होऊ शकतं। त्याला कोण थांबवणार आहे? कोणाला? कोणी एकत्र व्हावं। एकत्र आलं परिणाम काय होईल? मी पुन्हा सांगेल आपल्याला की या ठिकाणी त्यांनी ते म्हणतायत ना, निकालानंतर आपण भेटू। मग आम्हाला विचारा काय झालं म्हणून, त्यांना विचारा काय झालं म्हणून। ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी मतं जे आहेत त्यांनी वज्रमूठ बांधून आता निवडणूक जिंकून देण्याचं ठरवलंय। नाही, निवडणुका आली की फक्त मराठीचा नारा लावायचा, मला हे कळत नाही आहे। आणि मराठी मतं काय आमची नाहीत का? महायुतीच्या बाजूने मोठ्या संख्येमध्ये विधानसभेमध्ये आपण बघितलं काय काय झालं, कसं झालं आणि शेवटी काय निकाल काय आला शेवटी। मला वाटतं विक्रमी मतांनी आम्ही विधानसभेमध्ये निवडून आलो। सगळ्या क्लुप्त्यांनी त्या ठिकाणी केल्या, सगळ्या भानगडी लावण्याचं काम त्यांनी वर्षभर त्या ठिकाणी केलं, पण उपयोग काही झाला नाही। लोकांचा विश्वास इथे आम्ही असा भेदभाव करतच नाही, हा कोण तो कोण, हा कोण तो कोण, जातीपातीमध्ये भानगडी, धर्मामध्ये भानगडी। मला वाटतं लोकांचा विश्वास हा आमच्यावरच आहे, महायुतीवरच आहे। आणि आज ज्या पद्धतीने महायुती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, त्यामुळे लोकांना माहीत आहे की आता आपल्याही शहरांचा विकास कोण करणार आहे, कोण निधी देणार आहे, किती चांगल्याप्रमाणे या चांगल्या पद्धतीने सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीने कामं चाललेले आहेत। त्यामुळे कोणी किती वल्गना केल्या तर त्याचा काही उपयोग नाही।
आता लोकसभा निवडणुकीच्या नंतर भाऊ मनसेचं आणि भाजपची जवळी वाढलेली होती. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरेंना जवळ घेण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहे का भाजपकडून? नाही, मी ह्या ऑपरेशनमध्ये मी नाही आहे. आमचे नेते आहेत, हा मोठा विषय आहे. देवेंद्रजी मान्य आमचे नेते आहेत, ते या बाबतीमध्ये लक्ष घालतायत. असं काही आहे का पण चर्चा? नाही, मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही. आमचे देवेंद्रजी आमचे नेते आहेत, रवींद्र चव्हाण आमचे आता अध्यक्ष आहेत, ते या बाबतीमध्ये सांगू शकतील. पण माझं खरंच या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही किंवा माझं कोणाशी बोलणं नाही. आपलं काम फक्त एवढंच आहे, आपल्याला जबाबदारी दिली ती पाळायची, निवडणुका जिंकायच्या, दुसरं आपलं काही काम नाही. भाऊ एकनाथ खडसे असं म्हणताय की थोडं जळगावकडे पण लक्ष द्या. हां, तुम्हाला म्हणताय की कोण म्हणतं? एकनाथ खडसे म्हणताय जळगावकडे पण थोडं लक्ष काळजी करू नका, काळजी करू नका. मी त्यांना सांगितलं की तुमची नगरपालिका तरी सांगा मला मुक्तिनगर तुम्ही उडाण टाका म्हणून. तुम्ही कशाला मला लक्ष द्यायला लावतात? माझं लक्ष सगळीकडे आहे, पूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे माझं लक्ष आहे. जळगाव असू द्या, धुळे असू द्या, नाशिक असू द्या, नगर असू द्या, इथल्या जिल्हा परिषद असू द्या, इथल्या नगरपालिका असू द्या का महानगरपालिका, त्यांनाच विचारा की तुम्ही काय निवडून आणताय म्हणून. गिरीश भाऊ, खडसेंच्या जावयावरती प्रांजल खेवलकर यांच्यावरती पुन्हा पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने तक्रार दिली की चोरून व्हिडिओ काढला होता म्हणून पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. नाही, मला या बाबतीमध्ये काही माहिती. मी सकाळचा इथे आज झाला आहे. हो, आज गुन्हा दाखल झाला. एका महिलेने गुन्हा दाखल केलाय. तिचं म्हणणं आहे की तिचे काही व्हिडिओ काढले गेले आणि चोरून व्हिडिओ काढले, त्याचा गैरवापर केला, अशा आशयाचा हा गुन्हा आहे, गुन्हा दाखल झाला. नाही, मला खरंच या बाबतीमध्ये आता तुम्ही सांगताय तिथं आपण इथं तुम्हाला विचारलं असं की तुम्ही बोलले असते, पण मी सकाळपासून अगदी मिनिट टू मिनिट कार्यक्रमात आहे. 2.5 तास लेट माझे कार्यक्रम चाललेले आहेत. मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. निश्चित माहिती घेऊनच मी या बाबतीमध्ये बोलेन. आणि या बाबतीत मला असं वाटतं की आता पोलीस तपास करतायत, त्याच्यासमोर सगळे एव्हिडन्स आलेले आहेत. आता काय जर पोलीस चौकशीमध्ये जे आणि ते खरं खोटं ठरेल. मोदींनी आज स्वदेशीचा नारा दिला, त्यावर संजय राऊत म्हणतात की आता मोदी हे नेहरूच्या पावलावर पाऊल ठेवतात आणि काँग्रेसने सर्वात पहिले स्वदेशीचा नारा दिला होता. आता हे काँग्रेसवादी किंवा गांधीवादी होत आहेत मोदी. ठीक आहे, आमचं आम्ही बघू, आम्हाला कोणत्या वादी व्हायचं, तुम्ही तुमचं बघा म्हणा, तुम्हाला काय करायचं ते. मला वाटतं संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं काही आवश्यक वाटत नाही मला. पण आमचा नारा जो आहे तो स्वदेशीचा आधीपासून आहे. मोदीजींनी स्वदेशीचा नारा आज दिलेला नाही, आधीपासूनच दिलेला आहे. पंतप्रधान झाल्यापासून ते म्हणतात स्वदेशीचा पुरस्कार करा. या बाबतीत सगळ्यांना माहीत आहे. आणि खरं आहे, आता जे सध्या आंतरराष्ट्रीय जी सगळी पॉलिसी चाललेल्या आहेत, अमेरिकेचे धोरण आहे मला वाटतं, त्यामुळे आता आम्हाला स्वदेशीचा पुरस्कार करावाच लागणार आहे. त्याशिवाय आता पर्याय नाही आम्हाला. आणि आम्ही का पुढे नाही देतं? आमच्या देशातल्या वस्तू आम्हीच खरेदी करायचं ना. आम्हाला कशाला बाहेरचा माल पाहिजे? आमच्याकडे सगळं बनतं आहे. आता आम्ही आता खूप पुढे चाललेलो आहोत. मला वाटतं की आता थोड्या दिवसात अजून बघा, 1-2 वर्षामध्ये काय परिस्थिती होते. 2014 नंतर भारताला खड्ड्यात घातलं मोदींनी, असं त्यांचं म्हणणं. कोणाचं? राऊतांचं. हे बाबा, आता ते राऊत. मग लोकांपुढे, जनतेपुढे जा, त्यांना मतं मग काय सांगून की मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणून. मग कळेल कोणाला खड्ड्यात कोण घालतं तर. हां, तुम्हाला कुठे ठेवतात लोक तुम्हाला कळेल ना. आता तुम्हाला पार तुमचा खड्डाही गेला, अड्डाही गेला, सगळंच गेलं, तरी पण तुमचं काही ना काही पडपड चालूच आहेत. मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणजे मला कळत नाही या माणसाविषयी काय बोलावं काय. त्यामुळे हे नॉन कॉग्निशेबल आहेत. त्यामुळे त्यांचं रोज ते काही बोलतात. तुळजाभवानी भाषणात आता असं म्हटलं की 2019ला तुमचा शब्द पाळला आणि त्यांनी मदत केली. म्हणजे त्यावेळेला महायुती होती, ते आमच्याकडेच होते. शिवसेनेचा एक उमेदवार पण दिलेला होता. एक उमेदवार होता शिवसेना. ठीक आहे, ते असेल, पण त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं होतं आणि त्यांनी आम्हाला मदत केलेली होती. पण त्यांनी भाऊ आत्ताच्या भाषणामध्ये बडगुजरांनी पक्षांतर्गत खदखद व्यक्त केलेली आहे. तुम्हाला इकडे यायला आमदार जबाबदार आहेत, अशा पद्धतीने सीमाताईंनी इथे यायला हवं होतं असं ते म्हणले. सीमाताई नाही, असं कुठेही नव्हतं. असं कुठे सीमाताईंकडे कार्यक्रम चालू आहे दुसरा, तर त्यामुळे जरा ते तिकडे होत्या. दवाखान्याचा हॉस्पिटलचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या तिकडे होत्या. पण असं कुठेही नाही. एकदा पक्षाने ठरवलं त्यावेळेला त्यांनाही सांगण्यात आलेलं होतं, अगदी वरून अध्यक्षांपासून सांगण्यात आलेलं होतं की बडगुरांचा प्रवेश आपल्याला करायचा आहे आणि तो त्याच वेळेवर झालेला. त्यांची नाराजी काही कमी होत नाही. नाही नाही, त्या कुठेही नाराज नाही आहेत. आज सकाळपासून त्या माझ्यासोबतच होत्या, त्या कुठेही नाराज नाही आहेत. बडगुजरांवरती नाराजी करतात. मला नाही वाटत आता ती राहिलेली म्हणून. भाऊ वारंवार अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं, पक्षात एका पक्षातच राहून आता एकाच पक्षात आले. आता पक्षाची प्रतिमा मलिन होती. आता हळूहळू ते कमी होत चाललेलं आहे. तर थोडं त्याला वेळ लागतो काही गोष्टी व्हायला. पण मला वाटतं यासह एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.